ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला वटपौर्णिमा हे व्रत पाळले जाते. या व्रताचे अनेक नियम आहेत आणि अनेक राज्यांमध्ये या व्रताच्या संबंधित परंपरा देखील पाळल्या जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला धागा गुंडाळतात. पण तुम्हाला याचे कारण माहिती आहे का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आणि या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात. म्हणूनच वडाच्या झाडाला धागा गुंडाळला जातो, कारण वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी अनेक नियमांमध्ये वडाच्या झाडाला धागा गुंडाळण्याची परंपरा विशेषच आहे. कारण वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विधीनुसार वडाच्या झाडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील मिळतो. तसेच या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्यासोबतच त्याला 7 वेळा प्रदक्षिणा घालणे आवश्यकच आहे. याशिवाय हा उपवास करणाऱ्या महिला वडाच्या झाडाभोवती 7 वेळा धागा गुंडाळतात. असे मानले जाते की वडाच्या झाडाभोवती 7 वेळा धागा गुंडाळल्याने पती पत्नीमधील नाते 7 जन्मापर्यंत अबाधित राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडावर धागा बांधल्याने अकाली मृत्यूचा धोका देखील टळतो, असेही म्हटले जाते. वटपौर्णिमेची कथा काय सांगते तर वटपौर्णिमेची कथा प्राचीन काळापासून प्रचलित चाललेली आहे. पौराणिक कथानुसार यमराजाने सावित्री मातेचे पती म्हणजेच सत्यवान यांच्या वडाच्या झाडाखाली पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद देखील दिला होता. तेव्हापासून वटपौर्णिमेचा व्रत आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणतात. वटपौर्णिमा व्रताच्या संबंधित ही श्रद्धा असेही सांगितले जाते की वटवृक्षाची पूजा केल्याने भगवान यमराजासह त्रिदेवांचे आशीर्वाद मिळतात. कारण वटवृक्षाच्या खोडात विष्णू आणि मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांच्या पारंब्या असतात. याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.